सोन्या चांदीच्या पाठोपाठ इंधन दरवाढ झाली आणि इंधन दरवाढीचा फटका हा सर्वसामान्याला आता महागाईच्या प्रमाणात सोसावा लागणार आहे. कारण इंधन एक वेळ दरवाढ झाली की त्याचा परिणाम साऱ्याच वस्तूंच्या वाहतुकीवर वगैरे होतो आणि महागाईमध्ये वाढ होते. आत्ता या संदर्भात युद्धजन्य परिस्थिती आहे. युद्धजन्य परिस्थितीचा हा फटका आपल्याला आता बसतो आहे. या पुढच्याही कालखंडामध्ये हे युद्ध जर असंच सुरू राहिलं तर यापेक्षाही अधिक महागाई वाढण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारनं ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी यापेक्षाही कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना मोठ्या प्रमाणावर वाळू माफिया, वाळू चोरी, मुरुम चोरी याच्यावर मी आघात केला होता. सरकारला जाब विचारला होता आणि सरकारने त्याची नोंदही घेतली होती. आणि जवळपास 1.5 महिना या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे रावे एरियावर, मुक्ताई नगर, भोजवळ वगैरे या परिसर, भुसावळ या परिसरामध्ये 2 नंबरचे धंदे जवळपास 90% बंद करण्यात आले होते. वाळू तर बंदच झाले होते. त्या ठिकाणी वाळूच्या ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या होत्या. म्हणजे चांगली उपाययोजना केली होती. परंतु आता अलीकडे पाहतोय ते सगळी उपाययोजना मोडकळीस आली आहे आणि आता परत पूर्वीपेक्षाही दुप्पट वेगाने या ठिकाणी मुरुम वाहतूक चालू आहे, वाळू वाहतूक चालू आहे, गाळ वाहतूक चालू आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर पोलिसांच्या नजरेसमोर हत्यांचे अड्डे सुरू आहे. असं म्हटलं जातं की आता दुप्पट हप्ते देऊन या ठिकाणी पोलिसांनी त्यांना परवानगी दिल्यामुळे 1.5 महिना बंद होतं. कोण बंद होतं, जवळपास 90% बंद होतं आणि आता त्याचं दुप्पट वेगानं सुरू आहे. याचा अर्थ काय, हप्ते दुप्पट झाले.